काय मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना? तर गुड मॉर्निंग, सुप्रभात सुप्रभात. तर मित्रांनो, इथून व्हिडिओ बनवण्याचं कारण की आज आम्ही जाणार आहोत श्री द्वारकाधीश मंदिर विरार येथे. तर विरारला हे अतिशय सुंदर असं मंदिर बनवण्यात आलेलं आहे. तर तिकडे जाणार आहोत. तर तोच आजचा भाग आपण पाहणार आहात. तर आपण भेटूया थेट आपल्या मोटोग्लॉबिन सेटअप मध्ये. तर स्कूटरवर डायरेक्ट आपण भेटूया. तर चला, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत या मंदिराचा व्ह्यू बघा आणि दर्शन घ्या श्रीकृष्णाचं. कसं आहे तिकडचं वातावरण हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग. तर चला जाऊया श्रीकृष्णाच्या दर्शनाला. चला. नमस्कार मंडळी, नमस्कार. खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन भागात. तुम्ही पाहताय आपलं मराठमोळं यूट्यूब चॅनल वसईकर G2. आता आम्ही आहोत नॅशनल हायवे म्हणजेच अहमदाबाद मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आहोत. आणि त्याचं कारण आहे, आता आम्ही चाललो आहे घरापासून आम्ही निघालो होतो, परंतु तोच रस्ता मी शूट केला नाही, तर डायरेक्ट इथेच कॅमेरा ऑन केला आहे आणि इथूनच आपली मोटोग्लॉबिन सेटअपमध्ये व्हिडिओ सुरू होते. तर स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आता आम्ही चाललो आहे विरार येथील शिरगाव येथे. याचं कारण श्री द्वारकाधीश मंदिर जिथे नव्याने बांधण्यात आलेलं आहे, त्याच मंदिराला भेट देण्यासाठी आम्ही चाललो आहे. तर आता थोडंसं आपल्याला माहीत आहे, राष्ट्रीय महामार्गावर आल्यावर हा मार्ग पूर्वीसारखा राहिला नाही. तर इथे असंख्य अशी ट्रॅफिक चा त्रास होतोच. तर आपला जो प्रवास आहे तो टोटल 20 किलोमीटरचा होणार आहे. वसई ते म्हणजे माझ्या घरापासून ते त्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी 20 किलोमीटरचं अंतर आहे. आणि बघूया आता किती मिनिटाने आपण तिथे पोचतोय. पाऊण तास तिकडे पोचण्याचं वेळ दाखवते, परंतु असं जर ट्रॅफिक वगैरे असली तर बघूया आता. आणि आता रस्त्याची कंडिशन काय आहे, मी मार्ग निवडला आहे तो थोडासा लॉंग कट झाला आहे, कारण वाणी त्या ठिकाणी खूप ट्रॅफिक असतं. त्यामुळे मी सातवली फाट्यावरून आलोय आणि थेट आता मी राष्ट्रीय महामार्गावर आहे. तर मित्रांनो, श्री द्वारकाधीश मंदिरात तुम्ही कसं याल, कुठे आहे मंदिराचं वेळ म्हणजे दर्शनाची वेळ काय आहे, हे सर्व आजच्या भागात आज पाहायला मिळणार आहे. जे कोणी प्रेक्षक, जे कोणी भाविक या मंदिरात येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. तर तुम्ही मुंबईहून जर येत असाल तर तुमचं स्वतःचं वाहन असेल तर ह्याच मार्गाने तुम्हाला यायचं आहे. गुगल मॅपवर सर्च करायचं आहे द्वारकाधीश मंदिर विरार, तर ते तुम्हाला गुगल मॅपवर दाखवेल आणि थेट तुम्हाला यायचं आहे. आम्ही तिघे आहोत, एकांश आणि हेमंगीसुद्धा आपल्यासोबत आहेत. तर त्यामुळे व्ह्यू थोडासा तुम्हाला काही चांगला दिसणार नाही, तर क्षमा असावी. तर मस्त असं आपली राईड सुरू झाले. 8ला निघायची आमची तयारी होती, परंतु आता 9, 9:30 वाजून गेलेत. आणि इथे वसईमध्ये काही ठिकाणी ट्रॅफिकसुद्धा खूप होती. आता आपण थेट आता याच रोडने जाणार आहात. विरार फाट्यावरून आपल्याला डाव्या बाजूने जायचं आहे विरारसाठी, तर हे लक्षात असू द्या. तर हा कॅमेरा आता सुरूच राहणार आहे तिथपर्यंत. नालासोपारा फाटा आपण क्रॉस केला आहे, आता पेलार येईल. तर हे आले पेलार. आता आपण पेलारला आहोत. पेलारचा हा ब्रिज
सिमेंट कॉन्क्रीट तर केलेला आहे, परंतु इतका हा रस्ता व्हायब्रेशन आहे, पूर्ण असं गाडी व्हायब्रेट होते. तर जो जुना रस्ता होता तोच चांगला होता असं वाटते. खूप चांगला होता तो रोड, डांबराचा खूप चांगला होता. फिरण्याची खूप इच्छा असते, परंतु वेळ आपल्याकडे नसतो. आणि आज जयमंगीला पण सुट्टी आहे, बाबूला पण, एकाशला पण सुट्टी पडलेली आहे क्रिसमसची. तर त्यांनासुद्धा ते मंदिर बघायचं होतं, त्यामुळे आम्ही निघालोय. तुम्ही ह्या मंदिराला भेट देऊ शकता मित्रांनो. तुम्ही मुंबईहून जर येत असाल आणि जर तुम्ही लोकल ट्रेन येत असाल तर विरार स्टेशन हे मुख्य स्टेशन आहे. इथून मग आपण पूर्व दिशेला यायचं आहे आणि तिथे स्टेशनजवळच आपल्याला रिक्षा स्टँड दिसेल, तिथे रिक्षा आपल्याला मिळेल. प्रायव्हेट काहीतरी ते 200 की 250 घेतात, म्हणजे स्पेशल भाडं. आणि सीट 50 रुपयाचं काहीतरी सीट आहे. त्याच्या पुढे जर तुम्ही आलात महानगरपालिकेच्या ऑफिसजवळ तर तिथून आपल्याला कुंभारपाडापर्यंत बस मिळते. म्हणजे कुंभारपाडा हा स्टॉप आहे त्या मंदिराकडे जाण्यासाठी. शिरसाटला जाणाऱ्या बस, वसई फाट्याला जाणाऱ्या बसेस तिकडे महानगरपालिकेच्या असतात, तर त्या बसने आपण प्रवास करू शकता त्या कुंभारपाडापर्यंत. तर आता आपण घेतोय डाव्या बाजूचा टर्न, कारण विरार फाटा आलेला आहे आणि इथून आपल्याला हा ब्रिज आपल्याला सोडायचा आहे, नाहीतर तुम्ही शिरसाट फाट्याला जाणार. तर इथून हे बघा, तर आहे कनेर फाटा, याला कनेर फाटा सुद्धा म्हणतात. आणि इथून आपल्याला सरळ विरार शहरामध्ये जाता येते. तर हे बघा, इथे दर्गा आहे, या दर्ग्याच्या पुढे अजून आपल्याला जायचं आहे, अजून पुढे जायचं आहे. तर मंडळी हे बघा, समोरच आपल्याला मंदिर दिसते आणि आहे विवा कॉलेज. आणि इथे पार्किंगला जागा बघा, हे बघा इथे पार्किंगला सुद्धा जागा आहे. आणि संपूर्ण अशी ही जागा आणि हे गेट. तर इथे आपल्याला गाडी पार्किंग करून थोडं चालत जायचं आहे. समोरच आपल्याला मंदिर दिसते. ते आपल्याला चप्पल स्टँड पाहायला मिळते, इकडे चप्पल ठेवायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपण मंदिरापर्यंत जाऊ शकतात. आता आपण चप्पल वगैरे काढलेत आणि थेट आपण आता देवाच्या दर्शनाला जातोय. मला इथूनच मूर्ती दिसते देवाची. आणि इथे बघा, निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे मंदिर खूप सुंदरच. या कॉलेज जवळच श्री द्वारकाधीश मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळते आणि मंदिर इथूनच इतकं सुंदर दिसत. तर मंडळी, हे मंदिर सोमपुरा परिवारातील कुशल कारागिरांकडून हे मंदिर घडवण्यात आले असून मूळ मंदिराप्रमाणे कोणत्याही लोखंडी सळी किंवा साच्यांचा वापर न करता बन्सी पहाडपूर दगड वापरून 90 फूट उंचीचे हे नागा शैलीत मंदिर बांधण्यात आलेलं आहे. मूळ द्वारका मंदिराला गोमती नदीच्या समोर असलेल्या 56 पायऱ्याप्रमाणेच या प्रतिकृतीही 56 पायऱ्यांची रचना करण्यात आली आहे. मूळ मंदिराप्रमाणेच 22 गजांची उंच ध्वजा येथे डौलाने फडकवली असून तसेच या मंदिरासमोर एक भव्य गरुड स्तंभही उभारण्यात आला आहे. विरारमधील द्वारकाधीश मंदिराच्या गर्भगृहात श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली असून मूर्तीच्या डाव्या बाजूला गणपती आणि उजव्या बाजूला एकविरा देवीची मूर्ती स्थापित केली आहे. तसेच या मंदिरातील आतील खांबांवर भागवत ग्रंथातील श्रीकृष्णाच्या 24 अवतारांच्या 24 सुंदर मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. तसेच
मंदिराच्या गुमटात नवग्रह देवता आणि श्रीकृष्णाच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. तर मंडळी, याशिवाय श्रीकृष्णाच्या मुख्य 18 लीलांचे दर्शन घडवणाऱ्या मूर्तीही भाविकांना येथे पाहता येणार आहेत. हे बघा, मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर भगवंताची 108 नावे कोरली गेली आहेत, ज्यामुळे भाविकांना 108 नावांचा जप करत परिक्रमा पूर्ण करता येईल. कसं वाटलं मंदिर? एकदम मस्त, खूप छान आहे. खूप एकांश छान. तुला एकदम भारी मस्त. काय आवडलं इथे? इकडे ना तो म्हणजे श्रीकृष्ण भगवान आहेत ना, ते खूप मस्त. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती कशी वाटली? खूप छान, खूपच छान. खूप छान मस्त. तर आता रूप इकडे एकदम एक वेगळं आहे त्याचं. ध्यानस्थ बसण्यासाठी सभा मंडप आहे, तिथे आपण जाऊन दर्शन चला घेऊ. चला बघूया. तर मित्रांनो, इथे सुद्धा सभा मंडप आहे. हे बघा, आहे ध्यानस्थ बसण्यासाठी सभा मंडप आणि खूप सुंदर असा सभा मंडप. आणि समोर आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते. हे बघा, वरचं कोरीव काम खूप सुंदर. प्रत्येक खांबाला वेगवेगळी नक्षी इथे काढण्यात आलेली आहे. बघा, आम्ही इथे लवकर येऊन थोडासा आमचा फायदा झालाय. आता आपण बघतोय लाईन बघा किती वाढले. हे बघा, आणि इथे आपण आता दर्शन घेणार आहोत, ते म्हणजे गोवर्धन पर्वत. चला, इथे आपण गोवर्धन पर्वताची परिक्रमा करणार आहोत. तर मंडळी, आपण घेतोय दर्शन गोवर्धन पर्वताचा आणि त्याला परिक्रमा करणार आहोत. हे बघा, मस्त असं काम ह्या पर्वताचं केलेलं आहे. इकडे श्री भगवान कृष्णाची छान अशी मूर्ती आहे. बघा, अरे बघा, सुंदर असं श्री कृष्ण कुंड आपण पाहतोय. मित्रांनो, आताच आम्ही श्री कृष्णाचं दर्शन घेतलेलं आहे. मंदिरातील द्वारकाधीशांची मूर्ती श्रीकृष्णाच्या इतर मूर्तीपेक्षा काहीशी वेगळे आहे. इतर मंदिरामध्ये श्रीकृष्ण उभा राहून बासरी वाजवताना दिसतो. या मंदिरातील मूर्ती ही पण पद्मश्री पुरस्काराने सन्मानित वासुदेव कामत यांच्या संकल्पनेतून साकारलेली आहे. सिंहासनावर विराजमान असणारी आणि चेहऱ्यावर जिवंत भाव असणारी ही मूर्ती आहे. तर कर्नाटक मधील कृष्णशिला नावाच्या खास डोंगरातील दगडापासून ही मूर्ती घडवण्यात आली आहे. या मंदिराची वेळ अशी आहे, सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे मंदिर सुरू असते. त्यानंतर 4 वाजता पुन्हा सुरू होते, ते रात्री 9 वाजेपर्यंत. इकडे गुजराती, इंग्लिश, मराठी आणि हिंदीमध्ये संपूर्ण या मंदिराची वेळ आहे ती दिलेली आहे. तर मंडळी, इथे बघा आपल्याला प्रसाद मिळतोय, तर तो सुद्धा आपण घेऊ शकता. आता लाईन, हे बघा इथे लाईन वाढले, तर तुम्ही तो प्रसादाचा सुद्धा लाभ घेऊ शकता. हे बघा. तर मंडळी, विरारच्या शिरगाव येथे गुजरात मधील द्वारकाधीश मंदिराची हुबेहूब प्रतिकृती असणारे हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. ते आज आपण पाहिले. आणि ते बघा, समोरच मंदिर आहे आणि या मंदिराच्या जवळ आहे ते म्हणजे हे विवा कॉलेज. आणि या विवा कॉलेज मध्येच बाथरूमची सुविधा आहे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी. तर नक्कीच तुम्ही ही सूचना लक्षात ठेवा. मंदिराजवळ बाथरूम नाही. तर हे बघा, सुंदर असा नजारा. मंडळी, इथे आपण हे स्टॉल आहेत प्रसादाचे, तर इथून आपण प्रसाद घेऊ शकते. बघा. तर मंडळी, एकंदरी आजचा हा भाग आपण पाहिला आणि कसा वाटला आजचा हा भाग हे नक्की कळवा. तर आज इथेच थांबतोय. भेटूया अशा नवीन भागात नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत
बाय.